12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन. तसंच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी एक्स पोस्टद्वारे दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. पुण्यातल्या फर्ग्युसन आणि बीएमसीसी कॉलेजमधील विद्यार्थिनींचा 12वीच्या निकालानंतर जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत विद्यार्थिनींनी केला आनंद व्यक्त. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सोहळ्याला उपस्थिती. शैक्षणिक शहरात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रमामध्ये गौरव. नीटच्या परीक्षेमुळे उद्या मध्य रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. आज मध्यरात्री सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातल्या मालोण गावात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 50 बैलगाडा मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम प्रकल्पस्थळी अपघात. क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळला. 2 मजुरांचा मृत्यू. काही कामगार जखमी असल्याची माहिती. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बोरामणी गावात एकाच कुटुंबातल्या 3घांची हत्या. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. जळगावच्या एमआयडीसी परिसरातील चटई कारखान्याला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. आगीमध्ये लाखो रुपयांचं प्लॅस्टिक जळून खाक झाल्याची माहिती. गुजरातमध्ये सुरत भरूच मार्गावर 84 टोलनाक्यावर देशातील पहिल्या बॅरियर फ्री टोल सिस्टीमचा शुभारंभ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती. या प्रणालीमुळे वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. T20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा. भारती फुलमाली आणि नंदिनी शर्मा नव्या चेहऱ्यांना टीम इंडियात स्थान. 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.